पण एक अट आहे की भीमरावने येऊन मला म्हणावं की शिशुपालजी, एक मटका दारू मला द्या, माझा मित्र मालोजीसाठी. भीम भीम मागून दे की, न मरून जाईल नाही तर मागून दे की. नितेश, जोकू, जनार्दन, तुम्ही लोकांनी रात्रीची दारू पिलात का? अजून पत्र तर नाही प्यायलो मालक. मग आणा आणि प्या. या मालोजीच्या समोर प्या. कारण मालोजीला राग यावा की त्याचा मित्र भीमराव त्याला किती त्रास देतोय. आताच घेऊन येतो मालक. चल. मला पण पाजा की, मला पण पाजा की, द्या की दारू. हे घेऊन आलो मालक. बसा आणि प्या. घे मालोजी, घे, पी दारू. वा. अरे घे, पी पी. मी मरून जाईन. मागून दे की भीम. हो भीमराव, आता तरी दया कर तुझ्या मित्रावर. ये माझ्याकडून मागून घे दारू आणि देऊन टाक तुझा मित्र मालोजीला. हे बघ, मी दारू आणलीये. ये. भीम 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 तुझा मैत्रीची शपथ आहे भीम. मागून दे की. मैं 2 घोट पिन आणि मग झोपन. पण आणून दे की भीम. जो दारू नाही पीत तो कशाला जगल? मरणारा दारू पिल तर तो भी जीवन जगल. वा, इथेच भाऊ, तू तर कविता बी करायला लागला. अरे दारू हायच अशी. पी पी पी. प्या प्या प्या. ये भीमराव. जा 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 भीम, जा 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 जा, घेऊन या घेऊन या घेऊन या भीम, घेऊन या. आणि तुम्ही सगळे आठवा, मी भीमराव सोबत पैज लावली होती की ह्याचं शिक्षण मोठं की आमची दारू मोठी. मी तर भीमराव जवळ शिक्षण घ्यायला नाही जाणार, पण हा माझ्याकडे येईल दारू घ्यायला. आता तिथेच उभे राहून बघ तुझ्या शिक्षणाचं उत्तर. आमच्याकडे हे नशेचं मटकं आहे. ही चांगली पैज असेल की तुझं शिक्षण जिंकतं की ही दारू. ये भीमराव, ये. जा 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 जा, घेऊन या घेऊन या. थांब पोरा, शिक्षणाला एक मटका दारू मुरस झोकू देऊ नकोस. ये ये. ये ये. भीम, घे भीमराव, पाच तुझ्या मित्राला आणि त्याची तडप शांत कर आणि स्वीकार की तू हरला आहेस.
काय करताय तुम्ही? नका घेऊ ते दारूचं मडकं. अगं गप्प बस रमा वहिनी, तो माझा मित्र आहे. हा हा, तो दुसऱ्यांच्या अडचणीला समजतो. वैना भीम, ये ये ये, आण 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 आण. बघा बघा तुमच्या भीमच्या आदर्शांना बघा. एक मडकं दारू समोर वाकला हा. लवकर घेऊन या, लवकर घेऊन या. ए भीमराव, तुझी हिम्मत कशी झाली आमचं नुकसान करण्याची? तिथेच थांब, तिथेच थांब. नुकसान? कोणाचं नुकसान? मी कोणाचं नुकसान नाही केलंय. उलट ह्या दारूच्या मडक्याला फोडून, अशा गोष्टीच्या मडक्याला फोडून जी कोणाला बर्बाद करू शकते, मी त्या मालूचं भलं केलंय. ह्याला ही दारू पिण्यापासून वाचवलंय. भीम, मला दारू पाहिजे भीम, मला दारू पाहिजे भीम. आणि एक गोष्ट तुम्ही कान उघडून ऐका, मी मालूला कधी दारू पिऊ देणार नाही. आणि मी आशा करतो की तुम्हीही तुमच्या अटीवर कायम राहाल, की जोपर्यंत मी तुमच्या जवळ येऊन दारू मागून घेत नाही आणि मालूला देत नाही, तोपर्यंत तुम्ही देखील मालूला दारू नाही देणार. ठीक आहे, नाही देणार. मी तर जात आहे, पण तू बघत राहा आपल्या मित्राला ओरडताना, किंचाळताना, तडपताना, त्रास करून घेताना. समजलं? भीम, मी आता कुणाचं बी नाही ऐकणार. मी रातच्यालाच इथनं पळून जाणार. जिजाबाई, भीम माझा पोरगा आहे. त्याच्या सिद्धांतासनी त्याची सावत्र आई आपल्या नाटकीनं आजपर्यंत बदलू नाही शकली. अजून कोण काय बदलल रे? तुम्ही सगळे आपापले दारूचे मडके घ्या आणि उठा इथून आणि घरी जा आपापल्या. भीमराव, ही सगळीच्या सगळी चाळ तुझी नाही हाय. आम्ही जिथं कुठं बसू, जिथं वाटल तिथं पिऊ, तू कोण हाय साडवणारा? ऐकू नाही आलं तुम्हाला मी काय म्हणालो? आपापले दारूचे मडके उचला आणि आपापल्या घरात जा. मालूला तर मी दारू नाही पिऊ देणार आणि त्याच्या भलाईचा विचार करणे ही माझी पहिली प्राथमिकता आहे. जा तुम्ही सगळे आत. आम्ही कुठे पिणे जाणार, इथंच पिणार. बरोबर आहे.
प्या हो हितेश भाऊ. हा काय हट्टीपणा आहे हा? माझा भाऊ केव्हापासून समजावतोय, तुम्हाला समजत नाहीये? आनंद, तुझी हिंमत कशी झाली आमचा मटका फोडायची? थांब, तुझी हिंमत कशी झाली? हा? हितेश काका बस हितेश भाऊ, बस. ही दादागिरी नाही चालणार चाळीत. जे समजायचं ते समजून घ्या, पण आता इथनं निघून जा. तुम्ही सगळे पण आता घरी जा. मी मालू जवळ थांबतो. आनंद दादा, जा तू पण. जा पोरा. भीम, मी मरून जाईन भीम. भीम, मला दारू पाहिजे, नाहीतर मी मरून जाईन. गपचूप हे औषध पी मालू. भीम, मला औषध नका, मला दारू पाहिजे. कुठले बी आणून दे. माझ्याकडून आता सण नाही वैद्य. मालू शांत हो. पिकी औषध जे भीम द्यायला लागलाय. मला नाही खायचं कुठलंच औषध. आणि तुम्हाला का फरक पडत आहे? मी औषध पिन, दारू पिन, नाहीतर मरून जाईन. तुम्हाला आधीपासून वाटत होता ना या चाळीत मी अजिबात राहू नये, तर नाही राहत. मला जायचं आहे, तर का जाऊ देत नाहीस आम्हाला? बोला की भीमला, माझा हात सोड, मला दारू पाज. भीम, मला दारू पाज की. भीमला सांगा की. एकदम गप. म्या तुला किती वेळ समजावलंय की ना म्या तुझा आधी शत्रू होतो ना आज म्या तुझा शत्रू हाय. म्या फकस्त आणि फकस्त तुझ्या भल्याचा विचार करत होतो. पर तुला कसं कळणार हे? तुम्ही दोघे एकाच मार्गावर होतात ना? पर तुला कळलंच नाही की कवा तू त्या मार्गावर ना भटकलास आणि बिघडून ही अवस्था करून घेतलीस तुझी. तुला मजुरी करायची होती, पैसा कमवायचं होतं. मग अभ्यास कसा केला असतास? बोल. आणि आता पैसा कमवलंस ना आणि केलीस ना मजुरी. बघ तुझी अवस्था. दारुडा झालायस तू, दारुडा. नंदू काका, सोडून द्या ना आता. ह्या गोष्टीवर वाद घालून काय फायदा आहे? अरे यांची सवय हे बोलायची. आज जे माझा हाल आहे ना, ते माझ्या भावामुळे, नंदू दादामुळे आहे. काहीही बोलू नको मालू. बोलू दे याला भीम, कारण ह्याला तर हेच वाटतं या की मॅच दोषी आहे ह्या समध्यासाठी. आणि आयुष्यभर आपला दोष दुसऱ्यासनी देत बसलो. मग तर ठीक आहे, ह्यो सगळा दोष माझा आहे, तर मी जातो आता. मी बोललो ना, मी इथे राहण्याच्या लायकीचा नाही. का संकट वडून घेत आहेस? हे औषध पी. भीम, मला असं कवा पात्र बांधून ठेवणार आहेस? औषध घे मालू. नका मला भीम. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी पळून जाईन. आणि एवढ्या लांब पळून जाईन तर आयुष्यभर माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकणार. घे औषध. मला दारू पाहिजे. आणून देशील? दे घे. दे दे दे, आणून दे. अवगुण कहूँ शराब का, आपा अहमक साथ, मानुष से पशुआ करे, दाए गांठ से खा. आणि तुम्हाला का फरक पडत आहे? मी औषध खाईन, दारू पिन, नाहीतर मरून जाईन. बसनी तर आधीपासून ही वाटत होता ना का ह्या चाळीत मी राहू नये, तर नाही राहत. मी मला जायचं आहे, तर मला जाऊ का नाही देत? मालोजी, तुझा भाऊ तुझ्यावर लय प्रेम करतो. तू चुकीचा आहे. चाळ सोडून तू गेलास ही तुझी चूक होती. मला सोडून जाणं पण तुझी चूक होती. आज तू दारुडा झालायस ही भी तुझी चूक आहे. म्या कधी
चुकीचा नव्हतो मालोजी, कधीच नाही. बाबा मेल्यानंतर म्या भावासारखा नाही तर पोरासारखं तुला सांभाळलं. मला कायम हेच पाहिजे होत की तू आनंदी राहावस, आयुष्यात प्रगती करावीस. आणि हे समज करण्यासाठी मला जे जमलं ते म्या केलं. समज काय केलं. आपल्या भावासाठी हे सगळं करणं चुकीचं नाही मालोजी, नाही हाय. तुझा भाऊ लय प्रेम करतोय मालोजी. तसं तर संस्कार सांगतात की जर कोणी जेवण दिलं तर ताट स्वच्छ करून परत दिलं पाहिजे. पण आज घरात पाणीच नाहीये, असंच घेऊन जा. हा, आणि माझी आई इथे भाजी भाकरी घेऊन आली तर तुम्ही तिला असं उष्ट ताट देऊन परत पाठवलं. हे ताट तर जिजाबाईच धुवून देणार. काय पाहिजे ते होऊ दे, मी हे ताट नाही धुणार. जिजाबाई, हे ताट तर तूच धुवून द्यायला उचल पाहिजे. उचल हे ताट उचल. आई, हं? तुम्ही जेवून घ्या. माहित नाही दादा जेवला असल की नाही. काय झालं आई? शोभा दादाला जेवण भरवून येते. आई, तुम्ही गेलास तर परत भांडण होईल. भांडण झालं तरी होऊ देत, पर जिजाबाईला तर धडा शिकवायलाच पाहिजे ना. हा आई, खरंच त्या जिजाबाईला चांगला धडा शिकवायची गरज आहे. पण तुम्ही कशाला? मी जाते. नाही नाही, हे काम मला एकटीलाच करायला पाहिजे. माझ्या दादाच्या घराला नरक बनवण्याच्या आधी जिजाबाईवर ताबा घेतला पाहिजे. तू माझी काळजी करू नको, मी दादाला जेवण भरवून येते. दीपक, हे घे, माझ्या संग चल जेवण घेऊन. त्यांच्या आवडीची भाजी बनवलीये. माहित आहे जरा राग करतील, जरा ऐकवतील बी, पण ठीक आहे, तसं बी ऐकतच असते. जरा अजून ऐकून घेईन. पर या घरातल्या बाकीच्या लोकांनी बी बराबर तसंच एक एक करून घराच्या बाहेर काढीन, जसं ताईला काढलं होतं. नवऱ्याला तर घरातनं बाहेर नाही काढू शकत, त्यासनी तर जवळच ठेवायला पाहिजे. बरं झालं दादाने अजून जेवण नाही केलंय. दीपक, दीपक ये, जेवण घेऊन ये. ये, हे घ्या.